मातंगाच्या लाल्याबाईनं मातंग समाजाच्या लाल्याबाईने किंबहुना मातंगाच्या लाल्याबाई नेत्याने कुशाल पोतराज बनावं आणि मर्याय लक्ष्मीच्या नावाखाली कुशाल मदान मागावं। मातंगाच्या लाल्याबाईने कुशाल पोतराज बनावे आणि मर्याय लक्ष्मीच्या नावाखाली मदान मागावे, परंतु मातंग समाजाला पोतराज बनण्याच्या नावाखाली अंधश्रद्धेच्या खाईत ढकलून देऊ नये। आज या मुद्द्यावर, या भूमिकेवर, या विषयावर मी माझी भूमिका मांडतो आहे। काय की मातंगाच्या लाल्याबाईने कुशाल पोतराज बनावे आणि मर्याय लक्ष्मीच्या नावाखाली मदान मागावे, आमचं काय देणं घेणं नाही, परंतु मातंग समाजाला पोतराज हे सांस्कृतिक वैभव अशी थाप मारून मातंग समाजाला अंधश्रद्धेच्या खाईत ढकलून देऊ नये। काय हे का बोला, हे याच्यावरती आज का बोला असं वाटलं की मध्यंतरी काही दिवसापूर्वी एक मातंग समाजाचा नेता उपवर्गीकरणाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी तो मोर्चे काढते, आंदोलन करतोय, मागणी करतो आहे। खरं तर साहित्यरत्न आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आंबेडकरवादाच्या चळवळीमध्ये न वावरता तो कम्युनिस्टाच्या चळवळीमध्ये वावरतो आहे की जे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी आयुष्याच्या शेवटी ती कम्युनिस्ट चळवळीचं सारं नातं तोडलं। 1966ला अण्णाभाऊ साठेंनी कम्युनिस्ट चळवळीशी सारं नातं तोडून आंबेडकर चळवळीची निष्ठा आणि नातं जोडलं। त्या आंबेडकर चळवळीचं नातं न सांगता हा लाल्याबाई कम्युनिस्ट चळवळीत वावरून मातंगाच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करत आहे। त्यासाठी तो आंदोलन करत आहे, करू दे, त्याचा तो अधिकार आहे, काय त्याच्याबद्दल काय आपल्याला बोलायचं नाही। परंतु या मातंगाच्या लाल्याबाईचं मी काय नाव घेऊ इच्छित नाही त्या माणसाचं, परंतु ही या मातंगाचा स्वतःला नेता म्हणणाऱ्या या लाल्याबाईनं, मी त्याला लाल्याबाई म्हणतोय, ते समजून घ्या तुम्ही का कोण आहे ते, काय समजून घ्या। मी का अजिबात नाव घेण्याची इच्छा नाही आणि मला कोणावर टीका करण्यात अजिबात इच्छा नाही, परंतु मातंग समाजाचं प्रबोधन व्हावं या प्रांजळ भूमिकेतून ही भूमिका मी मांडतोय। मध्यंतर या काही दिवसापूर्वी हा लाल्याबाई बोलून गेला, त्याची पोस्ट मी पाहिली आणि त्या पोस्टमध्ये त्यानं म्हटलेलं आहे की पोतराज हे सांस्कृतिक वैभव आहे, पोतराजाची परंपरा पाळणं हे सांस्कृतिक वैभव आहे। पोतराज हे सांस्कृतिक वैभवाचं प्रतीक आहे आणि म्हणून ती वैभवाची परंपरा पोतराज होणं किंवा पोतराजाची परंपरा पाळणं याच्यात चुकीचं काय, कारण ते तर महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे असं त्यानं त्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे या बेअक्कल लाल्याबाई नेत्याने। काय करावं, किती मातंग समाजाचं दुर्दैव आहे बघा। आणि अशा आडाणचोट आणि मातंग समाजाला पोतराजाच्या सांस्कृतिक वैभवाच्या नावाखाली मातंग समाजाला अंधश्रद्धेच्या खाईत ढकलून देणारे नेते तुमची आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करत आहे। कसं व्हायचं मातंग समाजाचं? अरे बाबा लाल्याबाई, पोतराज हे सांस्कृतिक वैभव नाही रे लाल्या, पोतराज हे सांस्कृतिक वैभव नाही रे लाल्या, तर ते अनिष्ट रूढी परंपरा आणि अंधश्रद्धेचा तो प्रकार आहे, तो प्रत्येक प्रकार आहे, हे सत्य आहे बाबा। पोतराज हे सांस्कृतिक वैभव नाही, तर ते तर अंधश्रद्धेचं प्रतीक आहे, अनिष्ट रूढी परंपरेचं प्रतीक आहे। आणि ते आज सध्याच्या घडीला मातंग समाजामध्ये पोतराजाची परंपरा, अंधश्रद्धा, रूढी परंपरेचं प्रमाण, पोतराजकीचं प्रमाण हे आज मातंग समाजात मोठ्या प्रमाणात आणि जास्त आहे। आपण ते काही सोशल मीडियामध्ये पाहतो की काय पोतराज जिवंत कोंबडीला तोंडानं त्या कोंबड्याचं नरड फोडणारे पोतराज आपण पाहिलेला तो प्रकार अति ते क्रूर आणि अत्यंत किळसवाणा, तो विकृत अशा अंधश्रद्धेच्या नावाखाली तो पोतराजाची परंपरा पाहिलेली की तोंडानं कोंबड्याचं नरड सोडवतोय।
तोंडानं असं तोंडात धरून कोंबड्याचं नरडं कोंबडीचं नरडं सोडतो तो पोतराजाची परंपरा. आणि आमच्या मातंगाच्या ह्या लाल्या भाई नेत्याला तो ते सांस्कृतिक वैभव वाटतं. हा क्रूर प्रकार, ही अंधश्रद्धा लाल्या भाई नेत्याला सांस्कृतिक परंपरा वैभव वाटतंय. काय दुर्दैव आहे. कारण म्हणून मला असं वाटतंय की मातंगाच्या लाल्या भाईनं कुशाल पोतराज बनावं आणि मर्याय लक्ष्मीच्या नावाखाली कुशाल मदान मागावं. पण मातंग समाजाला मात्र पोतराजकीच्या नावाखाली अंधश्रद्धेच्या खाईत ढकलून देऊ नये. अन्यथाच अंधश्रद्धेचं समर्थन करत असेल तर समाजाचं काय होणार. नेताच अंधश्रद्धेचं समर्थन करत असेल तर समाजाचं काय होणार. आणि म्हणून मग बौद्धांच्या नावानं बोट मोडण्यात काय अर्थ आहे. आपण पोतराज सारख्या अनिष्ट रूढी परंपरेच्या गुलामगी अंधश्रद्धेमध्ये अडकून पडलोय. त्या अंधश्रद्धेतून बाहेर पडून शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तनाचा विचार स्वीकारून, शिक्षण घेऊन परिवर्तनाचा विचार स्वीकारून आरक्षण मिळवण्याची पात्रता आणि योग्यता निर्माण करावी. त्या दिशेनं काम करावं. का पोतराज हे सांस्कृतिक वैभव आहे आणि ते मांगानं पाळलं तर त्याच्यात काय चूक आहे असं म्हणणं म्हणजे मांगाला अज्ञानाच्या अंधश्रद्धेच्या अंधारात ढकलून, चिखलात ढकलून देण्याचं काम आहे. आणि या लाल्या बाईला जर पोतराज हे सांस्कृतिक वैभव असं वाटत असेल तर ते पोतराज नावाचं सांस्कृतिक वैभव ते मांगानंच का जपावं. काय पोतराज हे सांस्कृतिक वैभव मातंग समाजानंच का पाळावं, जपावं. हे मातंगानेच पोतराज या सांस्कृतिक वैभवाचं का ते वैभव जपावं. मांगानीच का पोतराज व्हावं. कुलकर्णी आणि देशपांड्यांनी का पोतराज होऊ नये. हे पोतराज हे सांस्कृतिक वैभव बामणाने पाळावं ना, ते जपावं. ते कुलकर्णी देशपांड्यांनी हे सांस्कृतिक वैभव पोतराज की ही पोतराजाची परंपरा जर सांस्कृतिक वैभव असेल तर ते कुलकर्णी देशपांडेने आणि ब्राह्मणाने पाळावं. आणि म्हणून ही आमच्या मातंगाच्या लाल्या भाई नेत्याने पोतराजकीच्या आभरण नेसून कुलकर्ण्याच्या देशपांड्याच्या किंवा एखाद्या ब्राह्मणाच्या घरासमोर हे तुम्ही पोतराजकीचं सांस्कृतिक वैभव बामणाने पाळावं म्हणून या लाल्याबाई नेत्याने मोर्चा काढावा, आंदोलन करावं. तिथं पोतराजकीच्या आभरण नेसून पोतराजाच्या वेशात आंदोलन करावं. तुला हे सांस्कृतिक वैभव वाटतं ना, पण ती मांगानच का पाळावं रे लाल्या. पोतराज हे सांस्कृतिक वैभव हे मांगवाड्यात का ढकलायला लागलाय. आणि किती दिवस ते पोतराजाची परंपरा मांगाने पाळावतं आणि अज्ञानाच्या खाईत ढकलून द्यावं, अज्ञानाच्या खाईत वाहत जावं. किती दिवस डुबायचं अंधश्रद्धेमध्ये. आणि म्हणून तुला जर हे पोतराज हे सांस्कृतिक वैभव वाटत असेल तर तू पोतराजाचा वेश घेऊन, पोतराजाचं आभरण नेसून तू एखाद्या ब्राह्मणाच्या घरासमोर आंदोलन कर आणि मागणी कर की आता आजपर्यंत पोतराजाचं सांस्कृतिक वैभव हे आजपर्यंत आमच्या मातंग बांधवांनी जपलं, आता ब्राह्मणाने ते जपावं असं म्हणून आंदोलन कर. मला सांगा, मातंग समाजामध्ये शिक्षक, प्राध्यापक, स्पर्धा परीक्षेच्या एक नोकरदार, कलेक्टर साहेब, अधिकारी होणं महत्त्वाचं फायद्याचं का पोतराज होणं फायद्याचं. पोतराज बनून महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव जपायचं का शिक्षण घेऊन प्राध्यापक, शिक्षक आणि कलेक्टर व्हायचं. काय व्हायचं व मातंग समाजानं. या लाल्या भाईचं ऐकून तुम्ही सांस्कृतिक वैभव जपण्यासाठी पोतराज व्हायचं का. म्हणून म्हणतोय की बाबा तुला खरंच पोतराज व्हायचं असेल तर लाल्याभाई मातंगाच्या ह्या लाल्याभाई नेत्यानं कुशाल पोतराज बनावं आणि मर्याय लक्ष्मीचं नावाखाली मर्याय लक्ष्मीच्या नावाखाली मदान मागावं. पण माझ्या मातंग समाज बांधवांना मात्र, मातंग समाजाला मात्र अंधश्रद्धेच्या खाईत ढकलून देऊ नये. मध्यंतर माझ्या एका वाक्याचा गैरअर्थ आणि गैरफायदा घेऊन त्यांनी पोस्ट केली होती माझ्यावर. मातंग समाजाचे महाराष्ट्र उपवर्गीकरणाच्या माध्यमातून आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन होतं.
आणि त्याच्यावरून मी एका पोस्टवरून जे बोललो त्याचा गैरअर्थ त्याच्यातील कोणतंही सत्य न घेता त्यांनी तो माझ्यावर सुद्धा टीका केली होते आणि पोस्ट फिरवले त्या व्हॉट्सअप आणि सोशल मीडियामध्ये की प्रबुद्ध साठेला मातंगाचे जेवढे फेसबुक ग्रुप असतील जेवढे व्हॉट्सअप ग्रुप असतील त्यावरून डिलीट करा. आणि मातंगाच्या व्हॉट्सअप ग्रुपवरून डिलीट केलं तर मला काय त्याचं फायदा नाही, ह्याच्यात काय माझं नुकसान आहे. मी मातंगाच्या फायद्याचीच भूमिका मांडतोय. परंतु उप आरक्षणाचे उपवर्गीकरणाची मागणी करणारा हा मातंगाचा लाल्याबाई मातंग समाजाला पोतराज बना म्हणून सांगतोय. कारण पोतराज हे सांस्कृतिक वैभव आहे, ते मांगाने जपावं. त्याच्यात काय चूक आहे असं म्हणणाऱ्या या लाल्याबाईला साऱ्या मांगाच्या व्हॉट्सअप ग्रुपला ठेवा, तसंच ठेवा. मी त्याला डिलीट करा असं म्हणणार नाही. परंतु मातंग समाजातून अनिष्ट रूढी परंपरा आणि पोतराजासारखी अंधश्रद्धा जर मातंग समाजातून कायमची डिलीट करायचं असेल तर अशा लाल्याभाईच्या नेत्यांना समाजातून हद्दपार केलं पाहिजे आणि शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तनाचा विचार घेऊन आरक्षण मिळवण्याची योग्यता आणि क्षमता प्राप्त करावी. आणि याच्यासाठी भूमिका मांडा, याच्यासाठी समाजाचं प्रबोधन करा. उदाहरण सांगावंसं वाटतं. माझ्या आयुष्यामध्ये मी केलेलं कार्याचं एक उदाहरण सांगतो की माझ्या गावामध्ये एक मातंग समाजाचे पोतराज येत होता आणि तो दिवसभर मांगवड्यातून इतर ठिकाणी जाऊन हलगे वाजवत मर्या लक्ष्मीचं चांग बल म्हणून काही गाणी म्हणत मदान मागायचा आणि जे काय मिळालेलं आहे तो बाजारातून सुद्धा बाजार मागायचा. पण तो त्यानं जे पोतराजकी करून त्यानं जे मिळवलेलं आहे तो घरापर्यंत पोचतच नव्हतं. वाटेत तो दारू भरपूर प्यायचा, सायकलीवर घरी जायचा, तसाच वाटेतच सायकलीवर तो तसाच पडायचा, रातभर झोपायचा आणि सकाळ त्याच्या घरचे त्याला शोधत यायचे. मग त्याला उठवायचे, कुणा खिशातून पैसे काढलेले असे, धान्य विस्कटलेलं धान्य वगैरे इकडं तिकडं गेलेलं असायचं. मी त्या पोतराजाचं, त्या मातंग समाजाच्या पोतराजाचं मी केस कापली आणि केस कापल्यानंतर त्याच्या विचारात बदल झाला. तो केस कापून पोतराजकी त्यानं सोडली, मजुरी आणि कष्ट करू लागला. आज त्या पोतराजकी सोडणाऱ्या मातंग समाजाच्या माणसाचा मुलगा आज बीडीव आहे. पहिली त्याची पोस्ट कवठे महाकाळ येथे तो बीडीव म्हणून रुजू झाला आणि आज त्याची मुलगी बायोटेक्नॉलॉजीची प्राध्यापक आहे. बघा, स्वतः त्याने पोतराजकी सोडली, कष्ट करायला लागला, विचारात बदल झाला. त्या माणसाची पोतराजकी सोडलेल्या मातंग समाजाचा मुलगा हा बीडीव झाला, अधिकारी झाला. मुलगी बायोटेक्नॉलॉजीची प्राध्यापक झाली. हा परिवर्तन, ही प्रगतीच आहे. मला सांगा, ह्या लाल्याभाईच्या म्हणण्यानुसार तो मातंग समाजाचा जर तो पोतराज तसाच राहिला असता तर त्याचा मुलगा बी आमच्या गावात येऊन पोतराजकी करायला लागला असता, त्यानंही मदान मागत फिरला असता, तेव्हाही व्यसनेच्या आहारी गेला असता. प्रगती कुठं आहे? म्हणून पोतराज हे मांगाच्या अधोगतीचं लक्षण आहे व अंधश्रद्धेचं ते प्रतीक आहे, तो प्रगतीचं नाही. ते काय सांस्कृतिक वैभव आणि ही मांगानेच पाळावं का? आणि म्हणून मला असं वाटतं की मातंगाच्या लाल्याबाईनं कुशाल पोतराज बनावं, मर्या लक्ष्मीचं मदान मागावं, पण मातंग समाजाला अंधश्रद्धेच्या खाईत ढकलून देऊ नये.